रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. यंदा 25 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी रथसप्तमीचा सण साजरा केला जाईल. यंदा रविवारी रथसप्तमी आल्याने याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण की रविवार हा दिवस जो आहे तर तो सूर्यदेवाला समर्पित असतो आणि याच दिवशी रथसप्तमी आल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानला आहे. मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ देखील रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं. रथसप्तमी हा दिवस आदित्य आणि कश्यप्य यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी सूर्यपूजन केलं जातं. सूर्यपूजन करण्यासाठी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं काळं तीळ किंवा पांढरे तीळ देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. कारण की या दिवशी तीर्थक्षेत्रावरती किंवा पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व असतं. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. त्यासाठी घरातील जेव्हा आपण आंघोळीला पाणी घेतो त्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल टाकून किंवा पवित्र नदीचं पाणी टाकून त्याने देखील तुम्ही स्नान करू शकता. त्यानंतर छोट्या कलशातून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देण्यासाठी शक्यतो तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांडं वापरायचं आहे. गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी त्यामध्ये भरायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, पुष्प, त्यानंतर थोडेसे तीळ देखील व्हायचं आहे. चिमूटभर गूळ घालायचं आहे. हे पाणी आपण सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून देणार आहोत. पूर्वेकडे तोंड करून दोन्ही हात उंचावून आपल्याला हे जे पाणी आहे तर ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. किंवा जर काही जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे पाणी हळूवारपणे सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही उगवत्या सूर्याची आरती देखील करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, लाल फूल, त्यानंतर थोडेसे चिमूटभर तीळ अर्पण करून आपल्याला सूर्याची आरती देखील या दिवशी करून घ्यायची आहे. सूर्य उगवतानाच तुम्ही आरती करून घ्या किंवा तुम्ही दूध उतू घालवल्यानंतर सूर्याची आरती करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचं चित्र काढून महिला त्याचं पूजन करतात आणि अंगणामध्ये दीप प्रज्वलन म्हणजेच गौऱ्या पेटवून त्यामध्ये दूध उतू घालवलं जातं. परंतु शहरी भागामध्ये जर तुम्हाला दूध उतू घालवणं अंगणामध्ये शक्य नसेल किंवा पूजा मांडणी शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील पूजा मांडणी करू शकता. रथसप्तमीची पूजा ही तुळशीसमोर म्हणजे अंगणामध्ये जिथून सूर्यदेवाचे आपल्याला दर्शन होत असते तिथे आपल्याला मांडायची असते. सूर्यरथाचं रांगोळीने चित्र काढायचं असतं आणि दूध उतू घालवायचं असतं. हा मुख्य भाग या पूजेचा असतो की दारामध्ये गौऱ्या पेटून सूर्याला अर्घ्य देणे, त्यानंतर दूध उतू घालवणे, रथाची रांगोळी अंगणामध्ये काढणे. परंतु शहरी भागामध्ये तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील ही पूजा करू शकता. सर्वात आधी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे. तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू पुष्प वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे. निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे. अक्षदा वाहून त्यावरती निरांजन ठेवून आपण निरांजन प्रज्वलित करून निरांजनाला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची देखील पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती जोडविड्याच्या पानावरती स्थापित करणार आहोत. जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन द्यायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. अगरबत्तीने निरांजनाने ओवाळून घ्यायचा आहे.
गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे, मनोमन जप करायचा आहे. असा श्रीगणेशा करून आपण आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुमच्याजवळ सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सूर्यदेवाचं 7 घोड्यावरती सूर्यदेव स्वार झालेलं चित्र देखील काढून घेऊ शकता किंवा गुगलवरती फोटो सर्च करा, त्याची प्रिंट काढून तुम्ही ते देखील एखाद्या तगडावरती किंवा पुष्ट्यावरती चिटकून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. सूर्यदेवाची आपण 12 नावे घेत सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः असं बोलून देखील तुम्ही सूर्यदेवतेची पूजा करू शकता. हळदी कुंकू पुष्प अक्षदा तीळ सूर्यदेवाला व्हायचं आहे. कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. या दिवशी तांबडं फूल आपल्याला व्हायचं आहे. आदित्य स्तोत्र किंवा सूर्य अष्टकम किंवा सूर्य कवचम यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं. तर या दिवशी आपल्याला 12 धान्य सुगडामध्ये भरून सूर्यदेवांना अर्पण करायची आहेत. इथे मी 7 ठिकाणी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्यावरती आपण 7 धान्याने भरलेले सुगड ठेवून घ्यायचे आहेत. संक्रांतीला जे सुगड असतात ते तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही दिवाळीला जे छोटेसे सुगड आणता, मडकी आणता, ती सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल. सप्तधान्य असलेले हे सुगड आपल्याला भरून ठेवायची आहे. तुम्ही 12 देखील ठेवू शकता. सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील 7 वार दर्शवतात आणि 12 चाके ही 12 राशी दर्शवतात आणि 12 राशीचं प्रतीक म्हणून आपल्याला सूर्यदेवाच्या समोर 12 प्रकारच्या धान्याच्या राशी आपण त्याची पूजा देखील करायची आहेत मांडून. अशी घरामध्ये सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर दारामध्ये तुम्ही रांगोळीने सूर्यरथ काढून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्ही बोळक्यामध्ये किंवा सुगडामध्ये जे छोटंसं सुगड आपल्याला संक्रांतीला मिळतं तर त्यामध्ये दूध उतू घालवायचं आहे किंवा भाताचा खिरीचा नैवेद्य देखील सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही शिजवू शकता. अंगणामध्ये तुळशीजवळ आपल्याला सूर्याची 7 रथामध्ये बसलेल्या रथाचं चित्र काढायचं आहे. रांगोळी काढायची आहे. या दिवशी तुळशीसमोर रांगोळीने चित्र काढण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी रांगोळीने आपल्याला सूर्यदेवांचा रथ काढायचा आहे आणि त्याची पूजा आपल्याला करावी लागते. या दिवशी तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे. तुळशीला आपण जल अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशीची पूजा करताना आपण तुळशीला चिमूटभर तीळ देखील व्हायचे आहेत. तुळशीची पूजा करूनच आपण ही जी पूजा आहे सूर्यरथाची तर ती करणार आहोत. यासोबतच 7 दिवसांचे ज्यांचे उपवास आहे, ज्यांनी उपवास धरलेले आहे सूर्यनारायणाचे, तर त्यांचे उपवास देखील रथसप्तमीच्या दिवशी सुटतात आणि आपण जो काही नैवेद्य तयार केलेला आहे तर देवासाठी, तर दूध उतू घालवलेलं असेल तर त्यामधलं थोडंसं दूध पिऊन किंवा या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो तर पुरणपोळीचा नैवेद्य आपण जो देवाला दाखवणार आहे तर तो खाऊन देखील आपण हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता. तुळशीची पूजा प्रथम आपल्याला करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे. निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे. फूल अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचा, थोडेसे तीळ व्हायचे आहेत. तुळशीला तीळ अवश्य व्हा या दिवशी, कारण की या दिवशी तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. या दिवशी तिळाचे छोटे मोठे उपाय तुम्ही करू शकता. दिव्यामध्ये देखील थोडेसे तीळ टाकू शकता. तुळशीला पाणी घालत असताना त्यामध्ये देखील थोडेसे तीळ टाका. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकू शकता. सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे तीळ टाकू शकता. अशा प्रकारे तिळाचे छोटे छोटे उपाय या दिवशी अवश्य करा. त्यानंतर आपण दूध उतू घालवणार आहोत. तर दूध उतू घालवण्यासाठी आपण सर्वात आधी आपण अग्निदेवतेची पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी आपलं जे किचन आहे, आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ लकलकीत करायचं आहे. त्यानंतर आपण गॅस स्टोव्हवर जी काही पूजा करून घेणार आहोत त्यासाठी ओल्या हळदीने इथे आपल्याला स्वस्तिक किंवा ओल्या कुंकवाने आपल्याला एक स्वस्तिक स्वयंपाकघरामध्ये बनवायचं आहे. आपल्या शेगडीवरती किंवा भिंतीवरती तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता. स्वस्तिक या चिन्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला दूध जे आहे तर ते उतू घालवायचं आहे. काही जण यामध्ये तांदूळ देखील टाकतात. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण थोड्याशा अक्षदांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून तांदळाच्या राशीवरती निरांजन ठेवायचं आहे. निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे. निरांजनाला हळदी कुंकू अक्षदा पुष्प व्हायचं आहे. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा आहे. अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दूध उतू घालवायचे आहे. दूध उतू घालवण्यासाठी कधी घालवावं तर जेव्हा सूर्य उगवतो तर तेव्हा आपण उगवत्या सूर्यालाच आपल्याला सकाळी दूध उतू घालवायचं असतं. तर त्यासाठी छोटंसं जे सुगड मिळतं तर ते सुगड आपल्याला घ्यायचं आहे. संक्रांतीच्या खानामध्येच हे जे सुगड आहे तर ते मिळतं, तर ते इथे मी घेतलेलं आहे.
त्याला 5 ठिकाणी आपण हळदी कुंकू देखील लावून घेतलेले आहे. ओली हळद करून त्यावरती कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचाभर तांदूळ घालायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि थोडेसे तीळ देखील घालायचे आहेत. त्यामध्ये बरेच जण या सुगडामध्ये काही न घालता फक्त दूध देखील उतू घालवतात, तर काही जण फक्त साखर घालतात, काही जण तांदूळ आणि तीळ देखील घालतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता, किंवा हे सगळे जर तांदूळ, साखर, दूध आणि तीळ जर उकळवलं तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून त्यामध्ये तुम्ही दूध उतू घालवू शकता. ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणामध्ये या दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे. माघ शुक्ल पक्षाच्या 7व्या तिथीला तीर्थस्थान आणि सूर्य उपासना केल्यास रोग दूर होतात आणि प्रतिकार क्षमता देखील वाढते, असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी केलेलं दान हे शाश्वत फळ देतं. तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळतं आणि मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये दूध उतू घालवायचं आहे. सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण काळ आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमीचा हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक आहे. सूर्य प्रकाशी आहे आणि अन्न ग्रह हे त्याच्यापासून प्रकाश घेतात. सूर्यग्रहांचा राजा असून त्याचं स्थान हे नवग्रहामध्ये वरचं आहे. त्यासाठी आपल्याला या दिवशी होईल तशी सूर्य उपासना करायची आहे. सूर्याच्या रथात नक्षत्रलोक, गृहलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात. देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होतं, तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला देखील प्राप्त होत असतं. त्यासाठी रथसप्तमीला आपल्याला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक म्हणून रथाचं देखील पूजन करायचं आहे. रांगोळीने आपल्याला सूर्यरथ हा नक्कीच बनवायचा आहे. आपण जे दूध उतू घालवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य आपण सूर्यदेवतेला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद आपण सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे. दारामध्ये तुळशीजवळ सूर्यरथ काढून त्या रथाची देखील पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल, कापसाचं वस्त्र वाहून त्या रथाला देखील आपण ओवाळून घ्यायचं आहे आणि उगवत्या सूर्याला देखील तुम्हाला या दिवशी ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुळशीसमोर जिथे तुम्ही रथ काढला तिथेच तुम्ही गोवऱ्या पिटून तिथे तुम्ही दूध उतू घालवू शकता, किंवा जर शहरी भागामध्ये तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये शेगडीवरती दूध उतू घालून त्याचा नैवेद्य रथाजवळ सूर्यदेवतेला तुम्हाला दाखवायचा आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये सूर्यपूजा करू शकता, सूर्याची उपासना करू शकता. त्यानंतर ही पूजा कधी काढायची, तर ही जी पूजा आहे तर ती तुम्ही संध्याकाळी काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी काढली तरी सुद्धा चालेल. आपण जे धान्य घेतलेलं आहे तर ते सर्व धान्य आपण धान्यामध्ये आपल्याला रोजच्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे, ते तुम्ही वापरात घेऊ शकता. त्यानंतर फुले आणि नाशवंत वस्तू ज्या आहे तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही जी पूजा आहे तर ती काढायची आहे. याची उत्तर पूजा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे अवश्यच कळवा. माझ्याकडून तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.